सर्वांना प्रथम गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. आताच आमचा हा पहिला जो ग्रुप आला भट्टी करून तो बघायला गेला तर मधुबनमध्ये पण सगळ्यात पहिल्यांदा 11 ते 15 वर्षाच्या बहिणींना बोलवलेलं होतं. हा पहिला ग्रुपच होता आमचा. सुरुवात आमच्यापासून झाली भट्टीची. भट्टीमध्ये 2000 बहिणी आलेल्या होत्या. भट्टीचं किंमत होतं परिवर्तन शक्तिशाली भट्टी. भट्टीमध्ये क्लासेस फार कमी होते आणि आमच्याकडून योग तपस्या जास्त करून घेतली गेली. कारण क्लास फक्त 2 व्हायचे दिवसभरामध्ये आणि उरलेल्या वेळामध्ये योग करून घेतला जायचा. दिनचर्येचं सेटिंगच तशा पद्धतीनं त्यांनी बनवलेलं होतं. ज्या वेळेला आम्ही भट्टीला इथून पॅलेसमधून बाहेर पडलो त्यावेळेला दिदीने आम्हाला त्याच वेळेला सांगितलेलं जातानाच की एक लक्ष ठेवायचं आहे आपल्याला भट्टीमध्ये की तुम्हाला काय करायचं आहे, 6 तास योग करायचं आहे आणि संपूर्ण ह्या भट्टीचा काय करायचं आहे, लाभ घ्यायचा आहे. भट्टीचं लक्षच असं मिळाल्यामुळं गेल्यानंतर पण तिथं गेल्यानंतर ज्या वेळेला हे भट्टीचं थीम पण मिळालं आणि सांगितलं गेलं की तुमची ही भट्टी जी आहे ती संपूर्ण मौन भट्टी आहे. एकतर मुखाचं पण मौन राहील, मोबाईलचं पण मौन राहील. आणि भट्टीचा ग्रुप कसा पॅलेसमध्ये गेलेला मोठा होता पण सगळ्या बहिणींनी आपापसामध्ये म्हणजे मौनचा पण अभ्यास खूप सुंदर पद्धतीनं केला. आणि जी पण ह्या भट्टीमध्ये आलेल्या बहिणी होत्या सगळ्याच ग्रुपनं सिन्सिअरली ही भट्टी अटेंड केली. त्याच्यामध्ये विशेष भट्टीच्या ओपनिंगला तर संतोषी दिदी आलेल्या होत्या, सरला दिदी, आशा दिदी. आणि ह्या भट्टीमध्ये विशेष आशा दिदीचा पण जो रिअलायझेशनचा जो क्लास झाला रिअलाइज करून घेतलं. भक्ती म्हणजे क्लास पण त्यांनी केला आणि तो रिअलाइज पण करून घेतलं. काही प्रश्न दिलेले होते त्याच्यामध्ये स्वतःसाठी जे पण प्रश्न आहेत पहिल्यांदा सांगितलं होतं की पहिलं तुम्ही काय करा, बाबांना समोर अनुभव करा आणि खूप सुंदर पद्धतीनं मनातल्या ज्या पण कमजोरी आहे, ज्या पण गोष्टी आहेत ते बाबांना काय करा, पूर्ण खाली व्हायचं आहे, लिहून काढायचं आहे विकतमध्ये. पत्र लिहायला सांगितलं. त्याच्यानंतर बाबांनी तुम्हाला पत्र लिहिलेलं आहे, बाबांचं खूप अवमान करा समोर आणि बाबा मला पत्र लिहायला लागले असं खूप सुंदर पद्धतीनं ते पण पत्र लिहा आणि नंतर वाचायला सांगितलं होतं. खूप सुंदर वाटलं ह्या सगळ्या गोष्टी की बाबा पण मला काय करायला लागले, पत्र लिहायला लागले आणि तेच पत्र सारखं 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 तुम्ही वाचत राहा म्हणून सांगितलं. एकतर स्वतःची चेकिंग, त्याच्यामध्ये जो पण सल्लादिनींचा जो पण क्लास झाला संपूर्ण पवित्रता, तर जी पण संपूर्ण पवित्रतेची धारणा आहे. सगळ्यांचंच लक्ष आहे जीवनामध्ये की आपण कसं बनायला पाहिजे की संपूर्ण पवित्र बनायचं आहे, दैवी गुणांयुक्त बनणं, बाग समान बनणं. हे लक्ष तर सगळेच घेऊन जातो पण मधुबन भूमी म्हणजे परिवर्तन भूमी. तिथल्या शक्तिशाली वातावरणामध्ये अनेकच आपल्याला काय मिळते, त्या गोष्टींसाठी प्रेरणा मिळते, शक्ती भरते आपल्यामध्ये. आणि ज्या आपण केलेल्या प्रतिज्ञा त्या प्रतिज्ञा आपल्या जीवनामध्ये आपण काय होतात पुन्हा पूर्ण होत असतात. त्या पवित्रतेची जी भाषा सांगितली त्याच्यामध्ये त्यांनी सत्यता, रॉयल्टी आणि सभ्यता अशा गोष्टी सांगितल्या. दुसरी गोष्ट संतोषींनी पण सांगितलं की आधी ब्रह्माबाबती त्या बनवून कार्बन कॉपी बनवून आपण खूप रिअलाइज झाला आतमध्ये आपल्याला बाबांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालायचं. खूप बाबांच्या सारखं बनायचं तर आपल्याला आहे पण आता काय बना म्हणून सांगितलं, समयाची पुकार आहे, समय तेच मागायला लागलंय आणि सगळ्यांचीच अपेक्षा आहे की तुम्ही काय बना, ब्रह्मबाबांची कार्बन कॉपी बना. आणि त्याच पद्धतीनं तो संकल्प ठेवून हा खूप आतमध्ये टच झालेला संकल्प म्हणजे हे सारखं लक्षात येतं आता सुद्धा की आपल्याला काय बनायचं आहे, ब्रह्मबाबाची कार्बन कॉपी बनायचं आहे. आपल्याला बघितलं की तुम्ही दिसला नाही पाहिजे तर तिथं लोकांना काय अनुभव होऊन दे की ब्रह्मबाबांचा अनुभव होऊन दे. जसं त्यांनी उदाहरण दिलं गुलजार नदीचं. गुलजार नदीनं ज्या वेळेला पण बघितलं जात होतं तर
दादीना गुलजार दादी म्हणून ओळखतच नव्हते, ती बाबावाली दादी असं म्हणून ओळखलं जात होतं. म्हणजे एवढा आत्मिक त्यांचा काय होता, पुरुषार्थ होता. तशाच पद्धतीनं पुरुषार्थाची गती वाढवायचं तर अभ्यास करायला लागले, प्रतिज्ञा तर करून आलेले. म्हणजे अशा पद्धतीनं खूप सूक्ष्म अजून पण खूप साऱ्या कमजोरी आहेत आतमध्ये, त्या काढून टाकायसाठी बाबांच्याकडे समोर आपण प्रतिज्ञा तर करतोय, पण त्यासाठी खूप शक्ती पण बाबा भरत आहेत सूक्ष्म सूक्ष्म गोष्टींच्या धारणा करण्यासाठी. त्या भट्टीतून आम्हाला काय मिळाली, प्रेरणा पण मिळाली. अच्छा, ओम शांती.